होळीला शेवरा उभा करतो. त्या शेवऱ्यामध्ये होळी उभी करून होळी देव उभा केला जातो. आणि त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने शिमगा उत्सवाला पोकट होळीच्या रूपाने सुरुवात झाली. भगवंता पोकट होळीची सुरुवात आज होळी देवा तुलाही ही शिमग्यातला खरा खेळ जो असतो ना, वाघ वारसच्या दिवशी खेळला जातो. तो खेळ आज पहिल्या दिवशी या महिलांकडून बघायला मिळतो. बघा, वाघ मध्ये धिंगा असतो. धिंगा असतो. हा, तिकडून पाणी पियालो म्हणायचं. मध्ये एक 5-6 प्लेअर असतात इकडे तिकडनं. तिकडून त्यांच्यामधून बाहेर इकडं ह्या मैदानाच्या बाहेर पडायचं असतं. बाहेर पडायचं असतं. मंडळी नमस्कार. मंडळी साहित्य कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी घरी आलोय मारळमध्ये आणि तुम्हाला माहितीच आहे अर्थातच सर्वांना फाग पंचमी आणि होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम. आणि आज असणार आहे पहिली होळी, म्हणजे शेवरा होळी जसे बोलतात ना आमच्याकडं कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये शेवऱ्याची होळी असते, तशी ती पहिली होळी आज फाग पंचमीचा पहिला दिवस आहे. तर त्यासाठी आलोय मारळमध्ये. तुम्हाला इथल्या गमती जमती कशा ते दाखवतो. पहिला दिवस आहे आज, सुरुवात असणार आहे पहिल्या दिवसाची. काय करतो, शेवरा जो आणण्याचा जो व्हिडिओ आहे ना, तो मुलांकडून मिळाला तर तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओ आधी बघूया. चला तर मंडळी इकडे बघा, सर्व मंडळी उपस्थित आहेत. तर मुलंसुद्धा जो खेळ खेळत आहेत ना, त्याला आमच्याकडे काय बोलवतं, आटापाट्या. सुजित साहेब आहेत. सुजित, तुझी पोरं खेळत आहेत, त्याला काय म्हणतात आपल्याकडे कोकणात खेळाला? आटापाट्या. आटापाट्या. काय विषय असतो त्याचा आटापाट्याचा, तरी पण तुला माहिती असल्यास विषय कसा असतो? मध्ये धिंगा असतो. धिंगा असतो. हा, तिकडून पाणी पियालो म्हणायचं. मध्ये एक 5-6 प्लेअर असतात इकडे तिकडनं. तिकडून त्यांच्यामधून बाहेर इकडं ह्या मैदानाच्या बाहेर पडायचं असतं. बाहेर पडायचं असतं. ओके, हा विषय सुजितला माहिती आहे. अजून कोणाला काय माहिती आहे का उगा त्याच्याबद्दल? इकडे बघा काय चाललंय सगळीकडं. दाताराम शेठ, काय चाललंय? तयारी चालली शिऱ्याची तयारी चालली. हा, देवाचं सामान. अच्छा, देवासाठी जे नारळ द्यावं लागतील. ते आता आपण इथे देणार आहे. हा, ते नारळ बिरळ दिल्यानंतर आपला कार्यक्रम चालू होईल. ओके. विलास साहेब, मला शेवरा मस्तपैकी उभा केला नाही बघा पोराने, आहे ना पहिला. तर का म्हणजे कसा त्याला सजवून आणलेला असतो बघा, मस्त टाले लावलेले आहेत, बघा. फुलं लावलेली आहेत. इकडे रावा बनवायचं काम चालू आहे. आप्पा आहे तिकडं, शिवाजी तात्या आहे, पांड्या आहे, संजय आहे, सगळे. तात्या काय चाललंय? तात्या शिरा, प्रसादाचा शिरा, पहिल्या दिवशीचा गोड काहीतरी पाहिजे, आहे ना आप्पा? होय ना? त्यामुळं शिरा बनवायचं काम चालू आहे. इकडे बघा चुलीवरचा शिरा, आणि डायरेक्ट इकडंच येऊन बनवतात होळीच्या इथंच. बघा जरा मुलांचा खेळ बघूया आपण. इकडे सर्व आपले वाढले आमचे सर्व मंडळी, इकडे मुलं उभे आहेत बघा सगळे. हा, आलो, जाऊन आलो. त्या इकडे सर्व महिला मंडळी पण बघा बसलेले आहेत. महिला मंडळी सगळं बसलेले आहेत बघा, मस्तपैकी. काय ना काय चटई वगैरे काय अंतरायला सुद्धा आणतात, आणि त्याच्या म्हणजे बसायसाठी त्यासाठी साफसफाई तर व्यवस्थित केलेलीच आहे इकडं. सर्व मंडळी बघा इकडं आहेत. आई तू कधी आलीस गे? हा, चला तर मंडळी काय करूया, आधी आटापाट्या कसं खेळतायत मुलं ते जरा बघूया. चला, राजा येत आहेत आमचे. राजा येतं ना, माहिती आहे राजा, त्या आटापाट्या आता खेळतात ना, हे कसं असतं म्हणजे नियम कसे आहे, किंवा ते कसं खेळलं जातं, काय आटापाट्याच्या बद्दल तुला माहिती आहे तेवढं? आम्ही पहिले खेळलो रे बरं. हा, पण ते कसं आता विसरलो. नाही, पण कसं असतं तात्याला पण माहिती आहे. तात्या शांताराम, तात्या हे काय आलं बाबू, काय आलं? हा, मारलास? आवड झाला? चला मंडळी आता सुरुवात बघूया आटापाट्याची यांची कशी असते ती. इथं सुरुवात करतील बघा. चला सुरुवात करा.
हे कोण कोण आहेत, कशी काय टीम पाडलेली आहे बाबू? बघा छोटी छोटी मुलं आहेत पण मस्त एकदम मजेशीर. हे सगळे बोलबोल म्हणतायत, काहीतरी प्लॅनिंग चालू आहे यांचं बोलायचा. पण बघितला ज्याला बोलतात फाग घालणे, ज्या फाग फाग म्हणतात ना आपल्याला असं आपा जेव्हा आपल्याकडे फाग घालतात ना तेव्हा म्हणजे आता मुलांनी घातलं नाही तर आपल्याकडं देवाच्या नावानं फाग देवाच्या नावाचं. आणि पूर्वी म्हणतात तसे जो यायचा नाही त्याच्या पण नावानं फाग घालायचे ना पूर्वी पाखंडे मारला जायचं. जो यायचा नाही ना त्याच्या नावानं वाटल दिवशी पाखंड मारायचे. आता तुम्हाला सांगू शकत नाही पण मारायचे पाखंडे. ती एक म्हणजे पद्धतच होती आहे ना. म्हणजे तो माणूस पण याच्यात नाही देऊ शकत, हा सांगू शकत नाही तुम्हाला. पण ते बोलायचे दुसऱ्या दिवशी तो आलाच पाहिजे, हजरच झाला आहे ना असं. बरोबर. तर म्हणजे आता फाग कसा घातला होता माहिती आहे, वरच्या डोंगरी पिकलेली पळस रे. पळस म्हणजे झाड आहे, पळस नावाचं झाड असं. असं वरच्या डोंगरी पिकली पळस ते पळस आमच्या केदारलिंग देवाचा सोन्याचा कळस असं ते झाडावरून वगैरे. आंब्याची डाळकी असे बरेचसे. आंब्याची डाळकी म्हटलं की सोन्याची पालखी, बरोबर ना. साया म्हटलं की देवाचा सोन्याचा पाया. असे सगळे फाग घातले जातात देवाचे. जसे जसे मुलं फाग घालतील ना तसे आपण त्याला कव्हर करूया, त्यांचे ते फुटेज घेऊया. चला तर म्हणजे होळीसाठी ना आता नारळ सोळा ठेवला नाही संदीपने. बघा संदीप, हे आपण ठेवतो ना हे मला माहिती आहे पण आपल्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी हा जो आपण पाषाण ठेवलाय ना त्याला काय बोलतात? होळी देव आपला. होळी आता उभी राहील ना, होळी देव म्हणतात ना त्याला. अच्छा ठीक आहे. म्हणजे बघा मला माहिती आहे पण मी काय विचारलं तर काही लोकांना ना तो माहीत नसतं. त्यामुळे हा जो ठेवलेला पाषाणी देव त्याला होळी देव म्हणतात. होळी देवाला आणि होळीला तिथे नारळ ठेवलेला आहे. आणि आता हे सर्व ग्रामदेवतेचे आणि जागेवाल्यांसाठी नारळ असतील. तर आमचे दत्ताराम गुरव साहेब, दत्ताराम बघा मंडळी, हा दत्ताराम म्हटलं तर आमचा लहानपणीपासून पहिलीपासून अगदी 10वी पर्यंतचा वर्गमित्र. आम्ही एका वर्गातले, बरोबर, एका बॅचचे सगळे आहे ना दत्त्या. दत्त्यानं इकडं देवाला नारळ ठेवतो. तर त्या कोणत्या देवासाठी नारळ ठेवले जरा समजेल का आपल्याला? आता कसं आहे, जेवढे व्हिडिओ आहेत ना ठेवलेत नाही, तर नेमकं आता मला पण माहिती नाही. आता सांगतील जे आहेत तेवढे फक्त मांडलेत. आता प्रत्येक देवाप्रमाणे ते आलेले आहेत. मधुकर गुरु आलेले आहेत, ते आता तुम्हाला सांगतील कुठल्या देवाला. अच्छा ओके. बघा असे सगळे मांडणी केलेली आहे, व्हिडिओ वगैरे सगळे ठेवलेले आहेत. आता कोणत्याला देवांना ते नारळ अर्पण केले जातील ना ते आपण थोड्याच वेळात बघूया. चला चला तर मंडळी पंचमीला होळीला सुरुवात होते, आज सुरुवात होते. त्यानिमित्त या वाडीने, या मंडळाने संपूर्ण जे नारळाचं सुवर्णाचं फळ आणि मानाचा तुझा विडा ठेवलेला आहे, मान्य करून घ्या. आणि काय चूक झाली असेल, काय झालं असेल तर तुम्ही पोटात घाला आणि गंगेच्या पाण्याने सर्वांना सणसणीत करून आणि पुनर्विचार केल्याने मुलाने त्याला यश द्या. आणि हा नारळाचं फळ आज खतपंचमीच्या निमित्त तुम्हाला ही वाडी देते, मंडळ देते, हे स्वीकारा आणि सुखानं सांभाळा सर्व. तसेच बाबा केदार बाबा धनी मित्राजी बाबा त्याची पांढरपूर नारळीबाईच्या छोटी आई, आज तुलाही नारळाचं फळ ठेवलेलं आहे आणि तुलाही मानाचा विडा ठेवला नाही. तर तो हे श्रीफळ आज तिथेही थलामध्ये सुद्धा आज नागपंचमी साजरी झाली. तशीच ही पोकट होळी म्हणून आज तुला हे नारळाचं फळ नागपंचमीनिमित्त देत आहे. ते या वाडीकडून, या मंडळाकडून, सर्व लहान पोरांकडून
आणि श्रीफळ म्हणून मान्य करून घ्या आणि हा मानाचा विडा उचला आणि काय आमच्या कुरगुरी झाल्या असतील काय असतील त्या तुम्ही पायाखाली ठेवून सर्वांना सुखी सांभाळा. तसेच बाय गावदेवीच्या निमित्त गावदेवी तशीच तू निमाय आई चंडिका माते ते तुला हे नारळाचं फळ आज नागपंचमीच्या निमित्त या गुरववाडीने ठेवलेलं आहे, या मंडळाने ठेवलेलं आहे, या लहान थोरा मंडळीने ठेवलेलं आहे ते मान्य करून घे. आणि नाच तोटा संपूर्ण खिडक्या वागदऱ्यापासून तिथं वायकल असेल ती सगळी तू पायाखाली ठेव. थलचा विचार घे आणि तू इथे सर्व काय असेल पेष्टा कोणाच्या काय असतील जंगल असेल काय असेल थांबून ठेव पायाखाली. सर्वांना सुखी सांभाळ. सगळ्यांच्या मुला ढोरा मुला माणसात ईदपासून मुंबईपर्यंत सगळ्यांची जनता आहे, मुलं बाळ आहेत, त्यांना सुखी सांभाळ. नारळाचं फळ ठेवलेलं आहे नागपंचमी निमित्त ते मान्य करून घ्या सांभाळ. तसेच बा तू भगवंता गोपाळ कृष्ण महाराजा आज तुला इथून नागपंचमीच्या निमित्त शेवरा जेव्हा उभा करतो आपण शेंडा उभा करतो त्या ठिकाणातून तुला नारळाची पुरवणी करता ती मान्य करून घ्या. आणि सर्व मंडळ सर्व मुलं बाळं सुखरूप असू देत. जिकडे तिकडे गेलेले आहेत वेल विस्तार वाढीचा भरपूर आहे. ज्या ज्या ठिकाणी जातील शिक्षणासाठी जातील नोकरीसाठी जातील तिथे तू भगवंता पाठीशी राहा आणि या मंडळाला या वाडीला सुखी सांभाळ. आणि या वाडीच्या व्यतिरिक्त सुद्धा पाहुणापळ असेल त्यांना सुद्धा सांभाळ. हे नारळाचं फळ आणि मानाचा वेळाची मान्य करून घ्या सांभाळ. वा या जागेवाला इथल्या जागेवाल्या तिथे आमच्यामध्ये काय दुस्वाद झाले असतील ते बाजूला करून ठेव आणि हा नारळावर सगळ्यांच्या वतीने समजूत घे. आणि खरोखर नारळाचं फळ आणि हा तुझा मानाचा विडा ठेवलेला आहे. काही वर्ष नाही चालवता आलं म्हणून बंद राहिलं ते पुन्हा मुलांनी पुनर्विचार केला आहे. त्या विचाराला तू सहमत हो आणि हे नारळाचं फळ ना मानाचा तुझा विडा आणि असाच खेळखाना इथे चालूच राहू दे. आणि इथे कोणाला कीड मुंगीसुद्धा टच झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने फुलांसारखं सांभाळ त्यांना. हा नारळाचं फळ सोन्याचा हुंडा म्हणून मान्य करून घे. आणि सर्वांनी आत्मीयतेने दिलेला आहे म्हणून तो चुकल्या वाकल्याला सुद्धा नारळ देतोय आम्ही तो मान्य करून घे आणि सांभाळ. बाबा भगवंता तू ही पोकट होळीची सुरुवात आज भोली देवा आज तुलाही नारळाचं फळ आणि मानाचा वेळा आज तुझ्या जागेत तुझ्या ठिकाणी हा गुरववाडीचा शिमगा उत्सव चालू झाला आहे. त्यानिमित्त हा शेंडा उभा केलेला आहे. काय चूकवाट झाली असेल ती बाजूला करून हा नारळाचं फळ होळी देवा तुम्ही घ्या आणि मानाचा विडा आहे अगदी समर्पित करा आणि साविलांना सुखामध्ये सगळा सांभाळा. देवाचा सोन्याचा कळस रे देवाचा सोन्याचा दुरा नमो पार्वती पते हर हर महादेव. चला मंडळी जल्लोष चालू आहे. जल्लोष होळीचा कोकट होळीचा जल्लोष कोकणातला जल्लोष. तर मंडळी देवी देवतांना जे नारळ दिलेत ना नाना आहेत माझ्यासोबत
आणि नानांना जास्त करून माहिती आहे की ते देवी देवतांना कसे नारळ द्यायचे वगैरे. ते आमच्या संपूर्ण वाडीचे जे नारळ देवी देवतांना ते दिलेले आहेत नाना. त्या नानांकडनं फक्त जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या देवतांना कसे कसे आपण जे श्रीफळ दिले. नाव सांगा. दिनेश नाव सांगा तुम्ही. मधुकर सोमागुरव. हां चालेल. हां आणि तसेच आज खऱ्या अर्थानं शिमगा उत्सवाला सुरुवात होते. हां नागपंचमी हा त्या होळीला शेवरा उभा करतो. हां बरं. त्या शेवऱ्यामध्ये होळी उभी करून होळीदेव उभा केला जातो. आणि त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं शिमगा उत्सवाला कोकट होळीच्या रूपाने सुरुवात झाली. आणि त्यानिमित्त आज नागपंचमीच्या दिवशी पहिला दिवस म्हणून प्रारंभी आम्ही कोकणाचा राजा मार्लेश्वर हे आमचं आराध्य दैवत आहे. तसेच श्रीदेव केदारलिंग ग्रामदेवता ही आमची तेवढी आदरणीय ग्रामदेवता आहे. आणि सर्वांची लाडकी आई आहे. अखंड मारळवासी यांची आई आहे. तशीच त्या ठिकाणी आणि सुद्धा चंडिका माता ही त्या ठिकाणी सर्व उल्लेख निमाय म्हणून करतो. अच्छा. अर्धा 50% गावदेवी 50% आई चंडिका म्हणून तिला आम्ही निमाय म्हटलं. अशा ठिकाणी मानाप्रमाणे श्रीदेव मार्लेश्वर त्यांनी पहिला नारळ ठेवला. आज नागपंचमीच्या निमित्ताने काही वर्ष आमच्यामधल्या विश्वासामुळं कुरगोडीमुळं हा उत्सव प्रलंबित होता. आज नवीन यंग मुलांनी आपल्या चांगल्या पद्धतीने विचार केला म्हणून आज या मार्लेश्वर चरणी पहिला नारळ आम्ही समर्पित केला आणि त्यांना मानाचा एक विडा ठेवला. त्याचप्रमाणे गावदेवी केदारलिंग देवता या देवीला सुद्धा नारळ आणि मानाचा विडा अर्पण केलेला. आणि तिसरा निमायला, चौथा जागेवाला. या ठिकाणी आपण होळी करतो त्या ठिकाणचा जागेवाला. आणि तिसरा आमचा सर्व मंडळाचा वाडीचा श्रीकृष्ण मंदिराचा. त्या ठिकाणी श्रीकृष्णाला एक नारळ त्या जागेमध्ये होळी करतो. तिथून श्रीकृष्णाला आम्ही नारळ पुरवला आणि एक चुकला वागला. आणि एक होळीदेव होळी आपण शेंडा उभा करतो ती होळी कोकट होळी त्या ठिकाणी एक होळीदेवाला नारळ ठेवलेला. आणि असं आम्ही सामुदायिक गाराणं घातलं की आमच्याकडून हा प्रलंबित राहून गेलेला कार्यक्रम पुन्हा आम्ही उचलतोय, पुन्हा उठवतोय. तो आमचा चांगल्या यशस्वी व्हावा आणि त्याप्रमाणे आपण सर्व वाडीला आम्ही संबोधित केलं की सर्वांनी घडून मिळून राहा, हसत खेळत राहा. आणि शिमगा असाच असतो. दसऱ्यातून उदाहरण दिलं होतं की दसरा चेहरा हसरा आणि शिमगाही तितकाच महत्त्वाचा उत्सव आहे. म्हणून त्या शिमग्याला विशेष कोकणात महत्त्व आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या हा पारंपरिक 7 शेवऱ्याच्या कोकट होळ्या होतात. 8वा दिवस गॅप असतो. 9वी होळी आणि 10वा होम असा हा मारळवासियांचा शिमगा उत्सव पार पडतो. होम झाला की दुसऱ्या दिवशी धुळीवंदन आणि पालखी शिंपण्याला उठते. अशा पद्धतीने आपल्या गावात सगळी वर्षानुवर्षाची चाललेली परंपरा आम्ही आज तगायत जतन केलेली आहे आणि तशीच चालत ठेवू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केदारलिंग, जय आई निमाय आणि जय गोपाळकृष्ण महाराज. धन्यवाद दिनेश. धन्यवाद. तर मंडळी बघा, महोत्सव चालू झाला आहे, शिमगो महोत्सव कोकणातला. आणि कोकणातल्या शिमगो महोत्सवाला जी सुरुवात होते ते आजच्या पहिल्या नागपंचमीच्या या पहिल्या शेवऱ्या होळीची पासून. तर चला मंडळी, आपण अजून काय काय इथे खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या मुलांचे खेळ पण बघणार आहात. तर त्यासाठी तयार राहा. नाही, काहीतरी आखणी करायचं चाललंय बघा. दोर आणलाय. कसला माहिती आहे दोर आणलाय? हे जे विहिरीतून पाणी काढतात ना
ते काढण्याची रशीच आणली बघा डायरेक्ट दोरी. आणि हे मोजमाप काय चाललंय बघूया. काय सातबारा काय करतात ते. कसला सातबारा आहे हा? कसला उतारा काढताय सातबारेचा? हे बघा दोरी घेतली आणि सर्व ते बघा राखाडी पण टाकतोय बघा एक जण. हे नानू कसलं मैदान आखताय? हे आम्ही आटापाटीचा ग्राउंड टाकतो आता. खेळणार आहे क्रिकेट. क्रिकेटचं की आटापाट्याचा? आटापाटीचा ग्राउंड टाकतोय पण खेळायचं क्रिकेट. खेळायचं क्रिकेट. झाला कुठपर्यंत आलाय खेळ हा? शेवटच्या क्षणापर्यंत आला बघा. आता सायली जर काही ते बात करते का बघूया. तिकडं राज पण आहे, हा हितांश पण इकडं आहे आणि हा धिंगामध्ये उभा आहे. हा धिंगा याला हर्षदनी त्यांना बात करायचा आहे. आणि पुढे बघा हे दोघं त्याला तिकडं प्राचीला यांनी साईने अडकवलं ठेवलंय बाबूला. आणि तो श्लोक बघा कसा त्याला अडकवतोय एकटाच बघा कसा अडकवतोय. आणि गोलू काय आलाय? गोलू संपलाय तुझा खेळ. तिथून संपला. तिथून सगळे पुढे आलेत होय ना. तो बघा गेला. पास झाला. धिंगावाल्याला फसवला नाही. अक्षरशः धिंगा एवढा लांब होता त्याला फसवला. मारला तुला? हे मारला कसा? हे खरं सांगा. हे काहीतरी चालायचं. हे मारला काय हर्षद? हा व्हिडिओ त्याला मारला नाही. बाबूला मारला तिथं. तो रिप्ले बघा मग. तो रिप्ले व्हिडिओचा आहे तो. बघा मंडळी खरा रंगतदार सामना रंगला इथे आटापाट्याचा. आणि आता महिला सुद्धा बघा आपल्या वाडीतल्या सगळ्या महिला मंडळीचा बाय वगैरे पण सगळ्या दीपा वगैरे सामील झाले बघा. आता दीपा कशी जाते बघा जरा. दीपाचे जरा प्रयत्न चालू होते. चालू आले पाहिजे. बघूया बाय मारते काय बघूया. हे तुला फसवून गेले सगळे. हे साहेबा तुला फसवून गेले सगळे होय. तू कुठं आहेस? कुठल्या रेषेवर आहेस बा? फसवला तुला. धिंगाचा शेवटचा क्षण बघूया. शेवटचा क्षण आलाय. मंडळी आटापाट्याचा नियम कसा आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो. हे जे रिंगण जे मैदान जे आखलंय ना, हा जो मधला पट्टा आहे ना, हा मधला पट्टा त्याला बोलतात धिंगा. जो मेन मारणारा प्लेअर असतो ना तो याच्यावरती उभा असतो. बाकीचे ह्या रेषेवरती असे 5 रेषा आहेत. मग 5 रेषेवर ह्या रेषेवर एक, त्या रेषेवर एक, असं 5 जण तिकडे उभे असतात. आणि इकडून सर्व सुरुवात करायला. इथून त्याला बोललं जातं पाणी प्यालो रे. असं उडी मारायची पाणी प्यालो रे. मग ह्या धिंगावाला आहे ना तो कुठेही धावून मारू शकतो. बघा हा त्याला धिंगा, हा हर्षद जो आहे ना तो धिंगा आहे. हा कुठेही मारू शकतो तिथपर्यंत शेवटपर्यंत. आणि शेवटची रेषा आहे ना त्या शेवटच्या रेषेवर एक प्लेअर असतो. ह्या प्लेअरला असं आहे की तिथपर्यंत मारू शकतो त्या रेषेपर्यंत. हे बरोबर ना हर्षद? त्या रेषेपर्यंत मारू शकतो. पण ह्या प्लेअरला पुढच्या प्लेअरला पण मारू शकतो. हा प्लेअर शेवटच्या रेषेवाला असा हाताने. बरोबर ना संजय? कसा मारू शकतो? असा तो मारू शकतो. असा आहे. म्हणजे क्रिकेटचा सामना रंगणार आहे थोड्याच वेळानंतर. दिने काय खेळत आहे? हा क्रिकेट. अँड्रम नी ना? अँड्रम बॉक्स. चला नाणेफेक होते. टॉस का बॉस बघूया कुठला संघ होतोय. नाणेफेक होते. नाणेफेकीचा कॉल. हे छापा कोण जिंकला? मनोज. हे काय घेणार? बॅटिंग घेतलीस तर म्हणजे छापा जे घेतलाय. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर घेतला नाही बॅटिंग. तर समोरचा जो संघ आहे तो करणार आहे क्षेत्ररक्षण, अर्थातच फिल्डिंग. चला मंडळी आम्ही आता रात्रीचे इकडं आलोय बघा. ह्या झाडाची
पानं काढतोय. कशासाठी काढतोय माहिती आहे? विलास सांगेल तुम्हाला कशासाठी काढतोय. विलास, झाडाची पानं आता रात्री काढायला लागलीत आपल्याला का? आता माणसं जास्त वाढलेत. आम्ही आमची डिश आणलेली आहेत 2, हा पण त्यापेक्षाही जास्त माणसं आले आलेले आहेत. त्याच्यामुळे उपस्थित आहेत. हे पानातून प्रसाद देण्यात हा विचार चालला आमचा. तर मंडळी कसं आहे माहिती आहे, ज्या डिश आणल्यात ना त्या पुरणार नाहीत. आणि कसं माहिती आहे, एक डिशचं पॅकेट असते त्यात कमीत कमी 25 असतात फक्त विलास. हां, त्यामुळे ते काही पुरत नाही आणि ते पुरणार नाही ना, म्हणून विलास काय करतोय बघा, इकडं पानं काढतोय. आणि पान आहे ना काढतोय हे झाड, त्या झाडाचं नाव पण विलास सांगेल बघा तुम्हाला. या झाडाचं नाव आहे चांदाडा म्हणतात त्याला. चांदड्याचं झाड बोलतात आपल्याकडं. ही पानं आहेत ना, पाण्याचं हे ते देवासाठी पण नैवेद्यासाठी वापरला जातो. हां, देवासाठी नैवेद्यासाठी पण. आणि आपल्याकडं पूर्वी सत्यनारायणची पूजा असायची ना, त्यावेळेस प्रसाद दिला जायचा ना, या पानातून प्रसाद दिला जातो सत्यनारायणचा. बघा म्हणजे कोकणात अशी आपल्या ह्या खेडोपाड्यामध्ये अशी झाडं आहेत की त्या झाडाचा बराच उपयोग होतो. पूर्वी लग्नाला पण ह्या झाडाची पत्रावली म्हणून. अच्छा, हा, लग्नाला ह्या तांदळाची पण पत्रावळी बनवली जायची. पत्रावली बनवली जायची होय ना, तांदळाची पण बनवली जाते. अजून एक कुठलं तरी झाड होतं त्याची पण पत्रावळी विलास बनवायची ना. त्याचं काय नाव माहिती आहे तुला? ते पण झाड कसलं तरी एक होतं, एक करंबळ आहे. करंबेळ्याचं करंबेळ्याची नाही, पानच असं आहे. करंबेळ्याची पानच वापरतात मोठी. आणि अजून एक कुठलं तरी झाड, ते आता माझ्या पण ना नाव लक्षात नाही, पण ती पानाचं त्याचं साईज आहे ना, नरम पान असायचं. त्याची पण पत्रावळी बनवली आहे. चला तर आता काय करूया, फटाफट आधी पानं काढून घेऊया. विलासला पण जरा मदत करतो. चला पानं काढून घेऊया. वाईट चेंडू हे काय आलं मंडळी, प्रसाद वाटतोय तर त्या नंतर घेतो. आता थोडा फक्त असा नैवेद्यासाठी. मंडळी, पहिली मॅच मान्या कॅप्टन जिंकलेला आहे. पहिली मॅच वाघ बारस हा असतो वाघ, आणि जे राखणदार असतो त्याच्या पाठीमागच्या असतात त्या शेळ्या असं म्हटलं जातं. मग ते वाघानं ना त्याला एकेकाला पकडायचं असतं, असा विषय असतो. इकडं पण मजा घेत आहेत बघा सगळे. इकडे बघा चालू आहे. वाघ घुसला मेंढपाळ शेळ्यांमध्ये, वाघ घुसलाय, सगळ्यांना खाऊन टाकला, असा विषय असतो तो. मंडळी काय जल्लोष मस्त पैकी. हा, जास्त क्षणाची वाट पाहत होतो, याचसाठी केला होता अट्टहास की आमचा हा दिस गोड जावा. काय करते ना करते. आता बारका वाघ आहे, वाघ बारका आहे, वाघ तेवढा बारका. आता ते बिबटे आहेत ना फिरतात सध्या, तसा हा बारका बिबटे आहे. आणि पाठीमाग मेंढपाळ मोठी झालेत. इकडं बघा, ही मजा बघा खरी. ह्या खेळात खरी ही मजा असते. असं अशी मजा खरी असते खेळाच्या. बघा कशा ही माती, लाल माती लागलीच पाहिजे. होळी पेटवायसाठी जो आणला जातो ना खरा, हे बघा पहिला आम्ही असे लांबून ना खरं चोरून आणायचे भारे. तसा आता दोघांनी आणला नाही येतात त्याने. चला तर मंडळी, 12 वाजायच्या आतमध्ये आजचा पहिला होम आहे ना, त्यामुळे तो पेटवायचा आहे. बरोबर ना विलास? 12 वाजायच्या आतमध्ये त्यामुळे होम पेटवला आहे. इकडं सामना चालू आहे, रंगतदार सामना आहे. इकडं होळी पेटवली जाते. अशा तऱ्हेने
कळस रे कळस. सोन्याचा तुरा मंडळी होळी इथं बघा पेटवलेली आहे होळी. आणि ह्या मुलं भाजतात ना ते बघा ह्या आमटे आहेत. हा ह्या आमटे पेटली ना की मग ती दगडावर आपटायची बघा. हे वेगळ्या प्रकारचे एक झाड असतं त्याच्यात त्या काढलेले असतात आमट्या. त्याला आमट्या म्हणतात आमच्याकडं. काय लोक दिंडा वाजवतात. चला मंडळी पहिली शेवऱ्याची होळी पेटवलेली आहे. आमट्या पोरं भाजतायत बघा पण आग थोडीशी कमी पडली. हे वाजवली होळीचं अंगार असतो ना तो अंगार आहे जे इच्छा लावते. चला सर्व महिला मंडळी सुद्धा आता निघालीत बघा. मंडळी ती आमठी जी आहे ना गरम झाली ना चांगली तापली की मग हा दगड जो आहे हा दगड पहिल्यापासूनचा दगड आहे. बरेच वर्ष झाले हा दगड आहे ते. या दगडावरती आपटली जाते. आपटल्यानंतर मग अगदी फटाक्यासारखा आवाज येईल. तर वाजल बिजल हे नाही असाच पेटवला. प्रसाद वाटायसाठी ना म्हणजे टोपात काढायसाठी काय केला नाही ते बघा. काय येतात त्या पळी कसली दाखव पळी. नारळाच्या बेलीची नारळाच्या बेलटी म्हणजे बेल्टी बेल्टीची केलेली आहे बघा. तर म्हणजे मस्तपैकी अगदी होळीचा हा पहिला दिवस आहे ना एक नंबर झाला. भारी वाटली अगदी मजा आली. कोकणातली आहे मजा. तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की कोकणात यायला लागेल असं एखाद्या ठिकाणी. जे तुला मजा आली ना पहिलाच दिवस जय पण माझ्यासोबत झाला आहे पहिला दिवस आणि त्याला पण एकदम मजा वाटली. तर मंडळी हा छोटासा आमचा गावचा मारळ गावातील हा कोकट होळीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू. गावा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या या कुस्तीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.